नमस्कार मित्रांनो, मागील कृष्णमूर्ती पद्धतीच्या पेड व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती वॉच या व्हिडिओमध्ये श्री कृष्णमूर्ती यांनी सोडवलेले एक उदाहरण पाहिले. आतापर्यंत आपण ग्रह, भाव, राशी, नक्षत्रे, ग्रहयोग इत्यादींची माहिती घेतलेलीच आहे. परंतु फलादेश करताना नेमका कसा व काय विचार करायचा याचे काही सर्वसाधारण नियम आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया फलादेशाचे नियम. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे हे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, फलादेश करण्यासाठी मुख्यतः आपण दोन कुंडल्याचा विचार करतो. एक जन्मकुंडली व दुसरी प्रश्नकुंडली. दोन्ही कुंडल्यामध्ये भाव, ग्रह, त्यांचे बलाबल तपासणे किंवा फलादेशाचे नियम एकसारखेच आहेत. विशेष करून कोणी जर प्रश्नकुंडलीवरून ठराविक प्रश्न विचारेल तर सर्वप्रथम लग्नेश व कार्येश यांच्यातील योग तपासा. या एकाच नियमाने तुम्ही 70 ते 80% फलादेश बरोबर करू शकता. आता लग्नेश व कार्येश म्हणजे काय हे समजून घेऊ. समजा ही एक प्रश्नकुंडली आहे. यातील लग्न म्हणजे प्रथम भाव व लग्नेश म्हणजे प्रथम भावाचा स्वामी हे तुम्हाला आता माहीत आहेच. या कुंडलीत प्रथम स्थानी मिथुन राशी येत असल्याने त्याचा स्वामी बुध हा लग्नेश झाला. हा लग्नेश खूप महत्त्वाचा असतो कारण हा जातकाचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रात जातक म्हणजे ज्याची कुंडली आहे तो व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला आहे ती व्यक्ती. ही व्यक्ती भोक्ता असते, त्यामुळे लग्नेश खूप महत्त्वाचा असतो. आता कार्येश म्हणजे काय तर प्रश्न कोणत्या कार्यासाठी विचारलेला आहे ते कार्य जो भाव दर्शवितो त्या भावाच्या स्वामीला कार्येश असे म्हणतात. उदाहरणार्थ, विवाहासंबंधित प्रश्न असता सप्तमेश हा कार्येश होईल, तर संतान संबंधित प्रश्न असता पंचमेश हा कार्येश होईल. समजले ना? आता लक्षात ठेवा, जर लग्नेश व कार्येश यांच्यात शुभ संबंध प्रस्थापित होत असतील तर प्रश्नाचे उत्तर होकारार्थी द्यावे व अशुभ संबंध प्रस्थापित होत असता उत्तर नकारार्थी येते. शुभ संबंध म्हणजे दोघांच्यात लाभयोग, नवपंचमयोग वगैरे शुभयोग होत असता व अशुभ योग म्हणजे षडाष्टक, केंद्रयोग वगैरे. आता हे सर्वसाधारण नियम आहेत. इतरही गोष्टी आहेत जे आपण पुढे पाहणारच आहोत. पण या दोघातील संबंध व त्यातील स्थिती ही शुभ हवी. जसे समजा याच प्रश्नकुंडलीत म्हणजे मिथुन लग्न उदित होत असताना कोणी प्रश्न केला की मला नोकरी मिळेल का, तर लग्नेश बुध हा लग्नेश झाला व कार्येश कोण झाला सांगा पाहू. जातकाचा प्रश्न आहे नोकरीविषयी व नोकरी व्यवसायाचा विचार आपण दशमस्थानावरून करतो, त्यामुळे दशमेश गुरु हा कार्येश झाला. समजा बुध हा दशमात आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की ही प्रश्नकुंडली जातकाचा प्रश्न बरोबर दर्शवित आहे. लग्नेश उठून दशमात गेला म्हणजे जातक नोकरीसाठी उत्सुक आहे, त्याचे चित्त नोकरीकडे आहे. जेव्हा प्रश्नकुंडलीत असा लग्नेशाचा थेट संबंध कार्यस्थानाशी येतो तेव्हा प्रश्न मनापासून विचारलेला असतो व त्या प्रश्नकुंडलीवरून केलेले भाकीत कधीही चुकत नाही. समजा येथे दशमेश गुरु द्वितीयत असेल तर लग्नेश व दशमेश यांच्यात नवपंचम योग होत आहे व हा शुभ योग होत असल्याने नोकरीही मिळेल व पगारही चांगला मिळेल असे उत्तर तुम्ही देऊ शकता. आता नोकरी मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. पगार चांगला की कमी हा गौण प्रश्न राहतो. तरीही ज्योतिषाने काही अशुभ दिसल्यास विचारल्याशिवाय बोलू नये व शुभ गोष्टी न विचारता सांगाव्यात असे माझे काका म्हणायचे. तर येथे दशमेश गुरु धनस्थानी उच्च असल्याने पगारही चांगला मिळेल हे अतिरिक्त फलादेश आपण केला. आणि नवपंचम योगाने जे फल मिळते ते विनासायास मिळते, तर केंद्रयोगाने मिळणारे फळ हे संघर्षाने मिळते. त्यामुळे नोकरी मिळण्यास काही अडचण येणार नाही हे तुम्ही सांगू शकता. समजा ग्रहस्थिती अशी असेल तर तुम्ही काय सांगाल.